मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार। मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक संख्या असल्याने भाजप अधिक जागा घेणार, सूत्रांची माहिती। ज्यांच्या आमदारांची ताकद जास्त त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे। राजकारणात ज्याची ताकद जास्त तो मोठा भाऊ। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची प्रतिक्रिया। मिशन मुंबईसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत 9 तारखेला मेळाव्याचं आयोजन। राज्यातील नेत्यांसह केंद्रीय भाजपचे नेतेही या मेळाव्याला हजर राहणार। ठाण्यात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक। ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात बैठक। भाजपचा कार्यकर्ता निवडणुकीसाठी तयारच असतो। भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। भाजप 24 तास संघटनात्मक गोष्टींचा विचार करतं, चव्हाणांचं वक्तव्य। ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थेत छोटा भाऊ मोठा भाऊ नसतो, नजीम मुल्ला यांची प्रतिक्रिया। माझी आणि आनंद परांजपेंची इच्छा ही युतीमध्ये न जाता एकला चलोची, नजीम मुल्लांची माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्र हा आमची ही इच्छा आहे। भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार, आमदार सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया। ठाकरे कुटुंब तोडणारे आता जोडण्याची भाषा करतात। नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा राऊतांची गाडी जाळण्यात आली होती। कुटुंबातील वाद मिटत असतील तर चांगली गोष्ट, नितेश राणेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंचं विधान थोडा गोंधळात टाकणार आहे। तुमच्यासोबत स्वतःहून कोण येईल? युतीचा प्रस्ताव नको का? प्रकाश महाजन यांचा सवाल। जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत बोलणार नाही, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील, देशपांडेंचं वक्तव्य। पुणे महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार। पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची तयारी सुरू। साईनाथ बाबर यांचं वक्तव्य। तर पुढील आठवड्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना बैठकीतील अहवाल राज ठाकरेंसमोर मांडला जाणार असल्याची माहिती। मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानं संकल्प ते सिद्धी कार्यक्रमातून सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला जाईल। महामंत्री विजय चौधरी यांची माहिती। 11 वर्षात राबवलेल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत देणार असल्याची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेचे 5 खासदार शिंदेंच्या सेनेच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज। विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार। शिंदेंना बैठकीत अडचणी सांगितल्या। फडणवीस दादांशी बोलणार असं आश्वासन मिळालं, शिरसाटांची माहिती। एकनाथ शिंदे शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीसांसोबत पण नाराज आहेत। अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, संजय राऊतांची टीका। अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे अर्थमंत्री निधी देत असतात। आम्ही सगळेजण अजितदादांच्या पाठीशी ताकदीने उभे। शिंदेंचे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याच्या प्रश्नावर परांजपे यांची प्रतिक्रिया। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकलपट्टी। पक्षविरोधी वक्तव्य करणारं बडगुजर यांना चांगलंच भोवलं, तर पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। पुढे उघडपट्टी नाराजी व्यक्त करण्याची शिक्षा हकलपट्टी असेल तर मान्य आहे। पक्षातून हकलपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया। सुधाकर बडगुजरांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला हिरेंचा विरोध। बडगुजरांचे देशद्रोही सलीम कुत्तासोबत संबंध, त्यांना सोबत घेतल्यास पक्ष बॅकफुटवर जाईल, सीमा हिरे आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। चंद्रहार पाटलांना काँग्रेसची वितुष्ट घेत लोकसभा निवडणुकीतून सांगलीतून शिवसेनेनं उमेदवारी दिलेली। धुळ्यात भाजपचं काँग्रेसलाही खिंडार। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील अन्नेरकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। अंजली दवाने यांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे एसीबी कार्यालयात जमा। कृषी विभागात 350 कोटींचा घोटाळा झाल्याचा दमानिया यांचा नवा आरोप। फडणवीस सत्तेवर आल्यावर मराठा समाजाला सवलती लागू झाल्या। मराठा समाज 70 वर्षांपासून शासनाला महसूल देतो। मराठा नेते आबासाहेब पाटील यांचं ओबीसी नेत्यांना उत्तर। लक्ष्मण हाकेंनी भेटीसाठी वेळ आणि तारीख ठरवावी। सचिन खरात यांचं लक्ष्मण हाकेंना प्रति आव्हान। हाकेंना भाजप ओबीसी आरक्षण याची माहिती देणार, खरात यांची प्रतिक्रिया। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियांना निमंत्रण, वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अपेक्षेनं रायगडावर जाते, वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया। तर लढण्याची ताकद मिळावी यासाठी रायगडावर नतमस्तक होणार, धनंजय देशमुखांचं विधान। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असताना 6 तारखेला शिवराज्याभिषेक मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात होणार, तर आम्ही 9 तारखेला तिथीनुसार रायगडावर राज्याभिषेक करणार, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य।
राज्यातील वनीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाची घोषणा. अभियानांतर्गत 10 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मनसेकडून आज खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवलं जाणार. झाडांवर लावलेले खिळे, तारा आणि अन्य हानिकारक साहित्य हटवलं जाईल. नागरिकांनी उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन. बजरंग दलाच्या आक्षेपानंतर आता मुनव्वर फारुकीची पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून माघार. बामला फाउंडेशन आणि बीएमसीकडून आलेल्या कार्यक्रमाचं फिल्मी कलाकारांसह मुनव्वर फारुकीलाही निमंत्रण होतं. पहिल्यापासून हिंदी मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. हिंदीच्या छपाईला सुरुवात केली अशी माहिती मिळते. सरकारने निर्णयावरून घुमजाव केल्यास मनसे आंदोलन करणार. राज ठाकरे यांचा पत्रातून इशारा. तर दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू. पक्ष आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर धर्माराव बाबा आत्राम यांचं विधान. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचं वितरण सुरू. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांची माहिती. लाडक्या बहिणींवर अपात्रतेची कारवाई केल्यास कोर्टात जाऊ. बच्चू कडूंचा महायुती सरकारला इशारा. सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. ठाण्यातील शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल. माजी नगरसेवक महेश वाघ यांनी मद्यधुंद अवस्थेत चारचाकीला धडक दिली. महेश वाघ यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेंचा अंबाजोगाई शहर पोलिसांनी आर्थर रोड जेलमधून ताबा घेतला. रणजित कासलेला 2 दिवसांची पोलीस कस्टडी. आरसीबीच्या सत्कार सोहळ्यापूर्वी बंगळुरूमध्ये दुर्घटना. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 33हून अधिक जखमी. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी. चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवरून आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांचा व्हिडिओ समोर. आधीच खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये जाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर चढत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांच्या अंगावर काटा आणणारा व्हिडिओ. स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी, जखमींचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न. उपस्थितांनी सीपीआर देऊन काहींचा जीव वाचवण्याचा प्रयत्न. आरसीबीचे फॅन झाडांवर, स्टेडियमच्या भिंतींवर आणि बसवर चढले. बंगळुरूत आरसीबीच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी. चेंगराचेंगरी 14 वर्षीय दिव्यांशीचा मृत्यू. 9वी शिकणारी दिव्यांशी आईवडिलांसोबत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आली होती. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली, जी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांना सांभाळायला जमलं नाही. घडलेली घटना ही दुर्दैवी. त्याबद्दल माफी मागतो. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर जखमींना मोफत उपचार देणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती. बंगळुरूमधील दुर्घटना अत्यंत दुःखद. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदींकडून. चेंगराचेंगरी जखमी झालेल्यांची कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजेंद्र यांनी केली विचारपूस. या दुर्घटनेसाठी राज्य सरकार जबाबदार. पूर्वतयारीशिवाय विजयी रॅलीचा निर्णय घेतला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी नेमावी. विजेंद्र यांची मागणी. कुंभमेळ्यात 50 ते 60 लोकांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही टीका केली नव्हती. टीका करणाऱ्या भाजपला कर्नाटकचे सीएम सिद्धरामय्या यांचं प्रत्युत्तर. बंगळुरूतील चेंगराचेंगरीवर रोहित पवारांचंही ट्विट. एका विजयाला अशी दुःखाची किनार लागणं ही खूप दुर्दैवी आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानेही योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करायला हवी. रोहित पवारांचं ट्विट. असं कोणत्याही राज्यात होऊ शकतं. सत्ताधारी पक्षाला आपल्याला जबाबदार धरून राजकारण करायला नको. आरसीबीच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. इतकी प्रचंड गर्दी होईल असं वाटलं नव्हतं. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया. 18 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी उंचावणाऱ्या आरसीबीच्या टीमचा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याकडून सत्कार. विधानसभा परिसरात पारंपरिक पगडी आणि हार घालणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा उपमुख्यमंत्र्यांकडून सन्मान. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन. मुंबई ते नागपूर 701 किलोमीटरचा महामार्ग तयार. एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती. ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत. किडनी प्रत्यारोपण जाळ्यामध्ये तावरेसह आरोपी. पदाचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपणाची परवानगी दिल्याचा आरोप. पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी खुला. किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण. अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू असताना दरड कोसळण्याची भीती असल्याने किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाकडून अलर्ट जारी. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. बारामतीच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. गेल्या 8 दिवसांपासून पावसाची उघडीप. इंदापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी. बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला. आमचूरला बुरशी लागत असल्याने व्यापाऱ्यांचा खरेदीस नकार. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडेकर यांचं निवेदन. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मंजूर करण्याची मागणी. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली. भाज्यांची मागणी वाढली, मात्र दरानं शंभरी ओलांडली. धुळ्याच्या शिरपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काशीराम पावरांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी आणि गृहनिर्माण अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार. जळगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटचं भाजपकडून स्वागत. महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये LHB कोचेस दाखल झाल्यानं भाजपकडून आनंदोत्सव. 11वी प्रवेश प्रक्रियेत अडथळ्याची शर्यत. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भाग 28 तास बंद, तर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली. मात्र इन हाऊस कोट्याच्या नियमातील बदलांमुळे विद्यार्थ्यांची अडचण. लोणंद येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून पाहणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 26 जून रोजी सातारा जिल्ह्यात दाखल होणार. धुळ्यामधील मोर्शेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी मार्गस्थ. विठ्ठलनामाचा गजर करत दिंडी पंढरपूरकडे रवाना. परभणीत पेठ बाबळगावच्या राजाचे पालखी सोहळ्यानिमित्त देहूकडे प्रस्थान. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राजा नामक अश्वही सहभागी होणार. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ. काल दिवसभरात 105 नव्या रुग्णांची नोंद. पुण्यात 33 तर मुंबईमध्ये 32 रुग्णांची नोंद. काल तिघांचा मृत्यू, तर 1 ते 4 जून दरम्यान राज्यात कोरोनाचे 5 बळी. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा तिसरा बळी. 77 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू. मयत व्यक्तीला आधीपासूनच सहव्याधींचा त्रास होता. कोरोनामुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात मृतांचा आकडा 3 वर पोहोचला. वसई विरार महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढले. आरोग्य विभाग सज्ज. शहराचा ग्रामीण भागातही धावणार आता विद्युत एसटी बस. एसटी महामंडळाकडून विद्युत बस पुरवठ्याचं सुधारित वेळापत्रक जाहीर. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नव्या बसेसची खरेदी. राज्यातील शिक्षणशास्त्राच्या 16,000 जागा कमी होणार. 295 महाविद्यालयांची मान्यता रद्द. कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं NCETचा निर्णय. पुणे महानगरपालिकेत मंजूर 16,000 पदांपैकी निम्म्या पदांची भरती प्रक्रिया रखडली. महानगरपालिकेत तब्बल 7,336 पदं रिक्त. पुण्यात महा ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या MHAITच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक समस्या. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळाल्यास विलंब. गैरसोय होत असल्यानं विद्यार्थ्यांची नाराजी. जळगावातील उमाटी गावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट. नवीन व्यवसाय उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक ग्रामस्थांचं तहसीलदारांना निवेदन. दफनभूमीची गावातील जागा समाजाला देण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार शहरातून 4 उड्डाणपूल येणार. केंद्र सरकारकडून 604 कोटींची निविदा काढण्यात आली. नेत्रांग शिवाळी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार. महामार्गामुळे अनेक उद्योग व्यावसायिकांना मोठा फायदा होणार. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 600 पैकी 596 शेतकऱ्यांना विहीर मंजूर. तिघी हंगामात पीक घेता येणार असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार. सोलापूरच्या माढ्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकं उपलब्ध होणार. तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू. सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी नातेवाईकांचा ठिय्या. 2 दिवसांपासून पोलीस मुलीचा शोध घेत असल्याने नातेवाईक आक्रमक. परभणी जिल्ह्यात गोवंश खरेदी विक्री आणि वाहतुकीवर निर्बंध. आठवडी बाजारात गोवंशाची खरेदी विक्री न करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सूचना. नागपुरात गांजा तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय. नागपुरातील चिखली चौकाजवळ 108 किलो गांजा जप्त. 2 आरोपींना अटक. आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या तस्करीबाबत चौक. गोंदियाच्या रामनगरमध्ये दामदुपटीचं आमिष दाखवून एका गृहस्थाची फसवणूक. मुलीच्या लग्नासाठी जुळवाजुळव केलेले 1 लाख रुपये दुप्पट करण्याच्या नादात बुडाले. परभणी महानगरपालिकेच्या ब्रँड अँबॅसेडरच्या घरासमोर कचऱ्यासाठी अभिनेते संकर्षण कराडे याच्या वडिलांकडून वारंवार तक्रार करूनही कचऱ्याकडे दुर्लक्ष. बीड शहरातील साठे चौकात 4 नागरिकांमध्ये वाद. धारदार शस्त्रासह दगडांनी मारहाण. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला. हल्ल्याप्रकरणी ऋत्विक महाडिकसह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या. पत्नीकडून तलवारीने पत्नीची निर्घृणपणे हत्या. आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच मुलाकडून मारेकरी वडिलांवर हल्ला. पतीला अटक.